नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ची जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला सामान्य अध्ययन पेपर 1 या पेपरमध्ये आपल्याला जो भूगोल म्हणजेच भूगोल हा जो काही विषय आहे त्याच्यामध्ये प्राकृतिक भूगोल, भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, त्याच्यानंतर पर्यावरण आणि कृषी या संदर्भात जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आज आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, आज आपण प्रश्न बघूया। तत्पुरते मित्रांनो, आपल्या गावाकडचे जे काही मित्र आहेत त्यांना जर आपण व्हिडिओ बघितला तर जरूर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर प्रथम आपण आता प्रश्नाला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 81 या अगोदरचा आपण व्हिडिओ जो आहे तो बनवलेला आहे। प्रश्न क्रमांक 61 ते 80 पर्यंतचा आपण जो आहे तो व्हिडिओ बनवलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक आपण खाली देणारच आहोत। तर प्रश्न क्रमांक आता आपण बघूया या व्हिडिओमध्ये। प्रश्न क्रमांक 81, खालील विधाने पहा। अ, ग्रेनाइट हा आम्लधर्मीय खडक आहे। ब, बेसाल्ट हा अल्कधर्मीय खडक आहे। क, आम्लधर्मीय अग्निजन्य खडकात सिलिकाचे प्रमाण 20% असते। तर इथं आपल्याला या प्रश्नासाठी पर्याय दिलेले आहेत। पर्याय जे आहेत ते दिलेले आहेत। 1 नंबर पर्याय आहे फक्त विधान अ बरोबर आहे। 2 नंबर फक्त विधान क बरोबर आहे। 3 नंबर पर्याय दिलेला आहे विधान अ आणि ब बरोबर आहेत आणि 4 नंबर पर्याय दिलेला आहे अ, ब आणि क बरोबर आहेत। तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे। कारण इथं जो आपल्याला प्रश्न काय विचारला आहे तर प्रश्न क्रमांक 81, ग्रेनाइट हा आम्लधर्मीय खडक आहे हे बरोबर आहे। ब, बेसाल्ट हा अल्कधर्मीय खडक आहे हे पण बरोबर आहे। आणि जे तिसरा जो पर्याय दिलेला आहे, आम्लधर्मीय अग्निजन्य खडकात सिलिकाचे प्रमाण 20% असते, तर हा जो पर्याय आहे हा चुकीचा आहे। कारण इथं जे आहे ते आपण बघूया की ऑक्सिजनचे प्रमाण किती असते तर खडकामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती असते तर 47.42% हे ऑक्सिजनचे प्रमाण असते। सिलिकॉनचे प्रमाण असते 27.51% आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण किती असते तर 8.1% आणि लोह म्हणजे फेरसचे प्रमाण किती असते तर 5.1% आणि कॅल्शियमचे प्रमाण किती असते तर 3.6%। तर अशा प्रकारे हा आपण प्रश्न इथं बघितला। आता आपण पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 82, भूकवचाच्या सियाल थरामध्ये कोणती खनिजे प्रामुख्याने आढळतात? तर इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत। 1 नंबर सिलिका आणि मॅग्नेशियम, 2 नंबर सिलिका आणि लोह, 3 नंबर सिलिका आणि ॲल्युमिनियम, 4 नंबर सिलिका आणि जस्त। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते सिलिका आणि ॲल्युमिनियम। अशा प्रकारे हा प्रश्न आहे। तर इथं आपण या प्रश्नाचं थोडक्यात विश्लेषण बघूया। सियाल म्हणजे काय तर सिलिका आणि ॲल्युमिनियम या संयुगाचे प्रमाण जास्त असलेल्या भूकवचाचा भाग, हलका असल्याने भूकवचाच्या वरच्या भागात हा जो भाग असतो म्हणजे सियाल हे जो आहे तो भूकवचाच्या वरच्या भागात असतो। आणि सायमा जो आहे तो सायमा म्हणजेच याच्यामध्ये सिलिका आणि मॅग्नेशियम यांचे प्रमाण म्हणजेच संयुगाचे प्रमाण जास्त असलेल्या भूभागाचा भाग हा सायमा सियालच्या मानाने वजन असल्याने तो भूकवचाच्या खालच्या भागात असतो। तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आणि निफे म्हणजेच निकेल आणि फेरस, निकेल आणि फेरस म्हणजे काय तर लोह। आता पृथ्वीच्या अंतरंगाचे एकूण किती भाग आहेत तर 3 भाग असतात। त्याच्यामध्ये भूकवचाचे 2 भाग असतात। त्याचे कोणकोणते तर सियाल आणि सायमा। त्याच्यानंतर पृथ्वीच्या अंतरंगाचा जो दुसरा भाग आहे तो प्रावरण म्हणजेच भूकवचाच्या खालील थरास प्रावरण असे म्हणतात। या थराची जाडी किती असते तर 2870 किलोमीटर आणि या थरामध्ये जे आहे ते लोह व मॅग्नेशियम या संयुगाने तो तयार झालेला असतो। प्रावरणामध्ये जे आहे ते हे असतात, लावारस याच्यामध्ये तयार होतो। आणि तिसरा जो थर आहे तो कोणता आहे तर 3 भाग म्हणजे 3 भाग आहेत। तर त्याच्यामध्ये कोणकोणता भाग आहे तर आपण बघितला, एक भूकवच, प्रावरण आणि तिसरा भाग आहे तो गाभा। हा थर प्रावरणाखाली म्हणजे ज्याची जाडी 3471 किलोमीटर एवढी असते। तर अशा प्रकारे हा आपण इथं प्रश्न बघितला। आता पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 83, जोड्या लावा या संदर्भात आहेत। इथं आपल्याला दिलेलं आहे जोड्या लावा या संदर्भात आपले महाराष्ट्रातील जे गड किल्ले आहेत त्या संदर्भात जी आहे ती माहिती इथं आपल्याला दिलेली आहे। आणि म्हणजेच गड किल्ले दिलेले आहेत आणि जे आपले शूरवीर ज्यांनी त्या संदर्भात म्हणजेच लढाई वगैरे केलेली आहे त्या संदर्भात हे
आहेत आणि म्हणजे त्या व्यक्ती संदर्भात हे किल्ले दिलेले आहेत. तर रायगड, ब पुरंदर, क दौलताबाद आणि ड सिंह. आणि आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर भिलमा, 2 नंबर तानाजी मालुसरे आणि 3 नंबर सवाई माधवराव आणि 4 नंबर हिरोजी इंदुलकर. तर या प्रश्न संदर्भात आपण या ज्या आहेत त्या व्यक्ती संदर्भात जोड्या आहेत. तर आपण ते बघूया. जे आहेत ते रायगड हा हिरोजी इंदुलकर त्यांच्या संदर्भात आहे. आणि ब पुरंदरचा किल्ला जो आहे तो 3 नंबर म्हणजे सवाई माधवराव यांच्या संदर्भात आहे. आणि क दौलताबाद हा जो आहे तो भिलमा यांच्या संदर्भात आहे. आणि सिंहगड आपल्याला माहितीच आहे, तानाजी मालुसरे म्हणजेच कोंढाणा किल्ला, त्याच्यानंतर सिंहगड नाव झालं. हे आपण इयत्ता 4मध्ये शिकलेलो आहोत. तर अशा प्रकारे ह्या ज्या जोड्या आहेत त्या किल्ले आणि आपले म्हणजे व्यक्ती जे आपले व्यक्ती आहेत महाराष्ट्रातले त्याच्या संदर्भात हे जे आहेत ह्या जोड्या आहेत. आता पुढचा प्रश्न बघूया. हे अशा प्रकारे त्याचे पर्याय दिलेले आहेत. तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 84. ही संज्ञा सर्वप्रथम अमेरिकन भूगोलतज्ञ जीन गोटमन यांनी मांडली. हे जे आहे हे आपल्या महानगर म्हणजे वस्ती संदर्भातला हा प्रश्न आहे. तर इथं 1 नंबर महानगर, 2 नंबर महानगर, 3 नंबर नगर, 4 नंबर नगरपंचायत. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर म्हणजे महानगर या संदर्भातला हा प्रश्न आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 85. एकाच वस्तीतील घरे एकमेकांपासून वेगळी व अनियमितपणे वसलेली असतात. अशा वस्तीत टिंबटिंब असे म्हणतात. 1 नंबर केंद्रीय वस्ती, 2 नंबर विखुरलेली वस्ती, 3 नंबर संमिश्र वस्ती, 4 नंबर अपखंडित वस्ती. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते संमिश्र वस्ती म्हणजे 3 नंबर जे आहे ते उत्तर बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 86. ग्रामीण वसाहतीमध्ये टिंबटिंब स्वरूपाच्या व्यवसायामध्ये काम करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. 1 नंबर द्वितीय, 2 नंबर तृतीय, 3 नंबर प्राथमिक आणि 4 नंबर जे आहे ते चतुर्थ. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते प्राथमिक म्हणजे काय तर शेती संदर्भात. ग्रामीण भागामध्ये जे उत्पन्नाचं साधन आहे ते शेती हेच म्हणजे शेती हाच व्यवसाय ग्रामीण भागामध्ये सगळ्यात जास्त केला जातो. तर अशा प्रकारे इथं या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते प्राथमिक. ग्रामीण वसाहतीमध्ये टिंबटिंब स्वरूपाच्या व्यवसायामध्ये काम करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. तर प्राथमिक म्हणजे शेती या संदर्भात हा प्रश्न आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 87. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांच्या टिंबटिंब प्रमुख जलविभाजक आहे. 1 नंबर पूर्व घाट, 2 नंबर पश्चिम घाट, 3 नंबर हिमालय पर्वत, 4 नंबर निलगिरी पर्वत. 4 नंबर जे आहे ते निलगिरी पर्वत. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय पश्चिम घाट. पश्चिम घाटामुळे जे आहेत त्या आपल्या नद्या आहेत म्हणजे अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांचा टिंबटिंब प्रमुख जलविभाजक आहे. तर पश्चिम घाट. आता पश्चिम घाट जो आहे तो आहे. अरबी समुद्राला कोणकोणत्या नद्या मिळतात तर आपली नर्मदा, तापी, दमणगंगा, सूर्या आणि वैतरणा ह्या ज्या नद्या आहेत या अरबी समुद्राला मिळतात. आणि आपल्या बंगालच्या उपसागराला जे आहेत ते आपल्या गंगा, त्याच्यानंतर आपली दक्षिण गोदावरी, कृष्णा या ज्या नद्या आहेत म्हणजे दक्षिण गंगा म्हणजेच आपली गोदावरी नदी आणि गंगा, त्याच्यानंतर ब्रह्मपुत्रा ह्या ज्या नद्या आहेत ह्या बंगालच्या उपसागराला मिळतात. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 88. टिंबटिंब प्रकल्पामध्ये नागपूर येथील विमानतळाला आंतरराष्ट्रीय प्रवासी व कार्गो हब विमानतळामध्ये विकसित करण्याचा समावेश आहे. 1 नंबर वुहान, 2 नंबर मिहान, 3 नंबर प्राधिकरण, 4 नंबर वाहतूक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते मिहान हे जे काय आहे ते विमानतळ म्हणजे नागपूर या ठिकाणी आहे. आणि वुहान जे आहे ते चीन या ठिकाणी आहे. म्हणजे तिथूनच जो काय कोरोना प्रसारित झाला म्हणजे त्या संदर्भातला आहे ते वुहान. आणि प्रश्न क्रमांक 89 हा जो प्रश्न आहे तो रद्द करण्यात आलेला आहे.
आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 90. स्थायी वसाहत वस्त्या स्थापनेचे खालीलपैकी कोणते कारणे आहेत? 1 नंबर धार्मिक विधी करण्याकरिता, 2 नंबर स्त्री व मुलांना सुरक्षा देण्याकरिता, 3 नंबर अन्न जमातीच्या आक्रमणापासून सुरक्षा आणि 4 नंबर जे आहे ते वरीलपैकी सर्व. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 91. खालील विधाने पहा. वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला तपांबर म्हणतात. ब. सर्व हवामानातील घटना उदाहरणार्थ ढग, धुके, वृष्टी, वादळ इत्यादी या थरात आढळतात. तर इथं आपल्याला पर्यायी उत्तरे दिलेले आहेत. 1 नंबर केवळ अ बरोबर, 2 नंबर केवळ ब बरोबर, 3 नंबर दोन्ही बरोबर, 4 नंबर दोन्ही बरोबर नाहीत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते दोन्ही बरोबर आहे. कारण वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला तपांबर असे म्हणतात आणि या थरामध्ये सर्व हवामानातील घटना, ढग, धुके, वृष्टी आणि वादळ या थरामध्ये आढळतात. शिलावरण म्हणजे काय तर पृथ्वीच्या सर्वात वरच्या बाह्य घनरूपास शिलावरण असे म्हणतात. ही आपण इथं व्याख्या घेतलेली आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 92. खालील विधाने पहा. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना 7 सप्टेंबर 1970 रोजी झाली. ब. माझी वसुंधरा अभियान महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे चालवले जाते. या प्रश्नासंदर्भात आपल्याला हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचे आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर विधान अ बरोबर आहे, 2 नंबर विधान ब बरोबर आहे, 3 नंबर विधान अ आणि ब बरोबर आहे, 4 नंबर विधान अ आणि ब बरोबर नाहीत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे. विधान अ आणि ब हे जे आहे ते बरोबर आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 93. परिस्थितिकी या जीवशास्त्राच्या महत्त्वाच्या शाखेला इकोलॉजी हे शास्त्रीय नाव सर्वप्रथम टिंबटिंब या जर्मन प्राणीशास्त्रज्ञाने 1869 साली दिले. तर या प्रश्नाचं जे या प्रश्नासंदर्भात आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर E.H. हेकल, 2 नंबर G.S. पेट्राइडस आणि 3 नंबर कुमारी सेम्पल आणि 4 नंबर यापैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय आहे. E.H. हेकल्स हे जे आहेत यांनी इकोलॉजी म्हणजेच इकोलॉजी हे नाव सर्वप्रथम दिलेलं आहे. आता 2018 साली मुख्य परीक्षा जी झालेली होती त्याच्या संदर्भात आपल्याला एक प्रश्न आलेला होता. तर प्रश्न क्रमांक 3. परिसंस्था ही संज्ञा सर्वप्रथम 1935 साली कोणी वापरली? 1 नंबर ए. टान्सले इकोसिस्टीम जे आहेत हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, म्हणजे 1935 साली. तर हा प्रश्न मागच्या वेळेस आपल्याला आलेला होता आणि या संदर्भात अजून जो आहे तो 95 म्हणजे पुढचा प्रश्न पण आहे. आणि जी डार्विन यांनी उत्क्रांतिवाद आणि आय न्यूटन्स यांनी गुरुत्वाकर्षणचा सिद्धांत म्हणजे प्रिन्सिपिया या ग्रंथामध्ये आणि ते इंग्लंडचे होते. रुदरफोर्ड यांनी प्रोटॉन अल्फा बीटा कणाचा शोध लावलेला आहे. त्यांचं नाव आहे अर्नस्ट रुदरफोर्ड असं त्यांचं नाव आहे. आणि नायट्रोजन वायूचा शोध जो आहे तो डॅनियल रुदरफोर्ड यांनी इंग्लंडमध्ये लावलेला आहे. F.R. फोर्सबर्ग एक किंवा अनेक सजीव त्यांचे भौतिक व जैविक स्वरूपाचे प्रभावी पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियेमुळे कार्यान्वित होणारी पद्धती किंवा प्रणाली म्हणजेच परिसंस्था अशा प्रकारे त्यांनी जी आहे ती व्याख्या केलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 94. खाली दिलेल्या उपग्रह आणि प्रक्षेपण यांची तारीख यांच्या जोड्या जुळवा. तर हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 3 नंबर म्हणजेच हे जे आहे 1 नंबर एचं 3 म्हणजे 14/12/2019 14/12/2019 RIST 2BRT हा याचं जे आहे ते हे कधी प्रक्षेपण झालेलं आहे तर 14/12/2019 साली. आणि जीसॅटचं 29 याचं जे आहे ते कधी प्रक्षेपण झालेलं आहे तर 2 नंबर म्हणजे 14/11/2018 साली झालेलं आहे आणि 14/11/2018 साली झालेला आहे. त्याच्यानंतर 3 नंबर जो आहे इन्सॅट 3D
इनसॅट 3Dचं जे आहे ते 4 नंबर म्हणजे 26/7/2013 रोजी प्रक्षेपण झालेलं आहे. आणि ओशन सेट 2 याचं जे आहे ते प्रक्षेपण कधी झालेलं आहे तर 1 नंबर म्हणजेच 23/9/2029 साली जे आहे ते प्रक्षेपण झालेलं आहे. आता जो वरती आपण 94 म्हणजे 93 वर जो प्रश्न बघितला त्या संदर्भातलाच इथं आपल्याला आता प्रश्न आलेला आहे. पर्यावरणातील सर्व सजीव व निर्जीव घटकांची एकत्रित संरचना म्हणजेच परिसंस्था ही व्याख्या 1935 मध्ये कोणी केली? तर या प्रश्नासाठी आपल्याला पर्यायी उत्तरे दिलेले आहेत. 1 नंबर N.G. टॉन्सले, 2 नंबर F.R. फिशबर्ग, 3 नंबर नेबल आणि 4 नंबर डार्विन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय A.G. टेन्सले यांनी जी आहे ती पर्यावरण म्हणजेच परिसंस्था याची व्याख्या केलेली आहे. इकोलॉजी संदर्भात त्यांनी व्याख्या केलेली आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 96. खालील विधाने पहा. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोची स्थापना 1962 मध्ये झाली. थुंबा अग्निबाण प्रक्षेपण स्टेशन हे श्रीहरिकोटा येथे आहे. तर या प्रश्नाचे जे आपल्याला हे दिलेले आहेत पर्याय दिलेले आहेत ते बघूया. आता पर्याय 1 नंबर विधान अ बरोबर आहे, 2 नंबर विधान ब बरोबर आहे, 3 नंबर विधान अ आणि विधान ब बरोबर आहे आणि 4 नंबर विधान अ आणि ब बरोबर नाही. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे, कारण विधान अ आणि विधान ब बरोबर नाही. ते जे आहे ते दोन्ही विधानं चुकीची आहेत. इथं आपल्याला काय दिलेला प्रश्न काय विचारला आहे तर खालील विधाने पहा. तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आता त्या प्रश्नाचं आपण थोडक्यात विश्लेषण बघूया. इन्स्कोस्पेअर हे 1962 साली आपल्या भारतामध्ये स्थापन केलेलं आहे. विक्रम साराभाई यांच्या दूरदृष्टीने याची जी आहे ती स्थापना झालेली आहे. आणि इस्रोचा लॉंग फॉर्म काय आहे तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. त्याचं मुख्यालय कुठं आहे तर बेंगलोर कर्नाटक या ठिकाणी आहे. आणि इस्रोची स्थापना कधी झालेली आहे तर 15 ऑगस्ट 1969 साली. 15 ऑगस्ट 1969 साली जे आहे ते इस्रोची स्थापना झालेली आहे. सतीश धवन अंतरिक्ष केंद्र श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे. आणि आपला जो पहिला उपग्रह आहे तो 19 एप्रिल 1975 साली सोव्हिएत रशिया संघ यांच्या मदतीने आपण जो आहे तो आर्यभट्ट हा आपला पहिला उपग्रह आहे आकाशामध्ये प्रक्षेपण करण्यात आलेलं होतं. आणि दुसरा जो आहे तो 7 जून 1969 साली भास्कर हा जो आहे तो दुसरा उपग्रह आहे. आणि तिसरा उपग्रह जो आहे तो 1980 साली रोहिणी म्हणजेच आपला हा रोहिणी जो आहे तो आपला भारत स्वदेशी उपग्रह आहे SLV-3 याचं जे आहे ते प्रक्षेपण करण्यात आलेलं होतं. आणि थुंबा या अग्निबाण म्हणजेच अग्निबाण प्रक्षेपण स्टेशन हे जे आहे ते कुठं आहे तर केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम या ठिकाणी आहे. आणि ते कधी स्थापन करण्यात आलेलं होतं तर 21 नोव्हेंबर 1963 साली. 21 नोव्हेंबर 1963 साली. TERLS थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन अशा प्रकारे त्याचं नाव आहे आणि त्याची जी आहे ती स्थापना झालेली आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 97. विकसित देशातील जनन प्रमाण कमी असण्याचे खालीलपैकी कोणते एक कारण नाही? 1 नंबर कुटुंबाचा आकार लहान ठेवण्याकडे कल, 2 नंबर उच्च राहणीमान, 3 नंबर नागरिकीकरण, 4 नंबर स्त्रियांमधील परावलंबन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय. आपल्याला इथं प्रश्न काय विचारला आहे तर विकसित देशातील जनन प्रमाण कमी असण्याचे खालीलपैकी कोणते एक कारण नाही? तर 4 नंबर स्त्रियांमधील परावलंबन. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 98. खालीलपैकी कोणते विधाने तापमान वेष्टन घटनेशी संबंधित आहेत? कारखान्यातून धूर सोडणाऱ्या शहरामध्ये सकाळी विशेषतः हिवाळ्यात प्रदूषक आधारित धुके सामान्यपणे वातावरणाच्या खालच्या स्तरात आढळून येते. वर्षभर ध्रुवीय प्रदेशात तापमान वेष्टन हे सामान्य वैशिष्ट्य आहे. भूपृष्ठापासून जशी उंची वाढत जाते तसे वातावरणाच्या खालच्या थरात तापमान वृद्धी होताना दिसून येते.
स्वित्झर्लंड, फ्रान्स, कॅलिफोर्निया म्हणजे आणि USA येथे फळबाग दऱ्यामध्ये तळभागाऐवजी डोंगर उतारावर फळबाग हे दऱ्यांच्या तळभागाऐवजी डोंगर उतारावर आढळून येतात. पर्याय उत्तर इथे आपल्याला दिलेले आहेत. 1 नंबर केवळ विधान अ आणि ब बरोबर, 2 नंबर केवळ विधान क आणि ड बरोबर, 3 नंबर केवळ विधान ड बरोबर. तर प्रश्न काय आपल्याला विचारलेला आहे, तर खालीलपैकी कोणते विधाने तापमान वेष्टन घटनेशी संबंधित आहेत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय. विधान A, B, C आणि D जे आहेत ते बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे 99 नंबर प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 99. खालीलपैकी मिशन शक्तीशी संबंधित कोणते विधाने बरोबर आहेत. अवकाशातील भारतीय उपग्रहाचे संरक्षण करणे हा मिशन शक्तीचा प्रमुख उद्देश आहे. ब. मिशन शक्ती अंतर्गत मायक्रोसॅट आर हा भारतीय उपग्रहाला अँटी सॅटेलाइट मिसाईलद्वारा नष्ट करण्यात आले. क. मिशन शक्ती DRDO द्वारे संचलित करण्यात आले. इथं आपल्याला पर्यायी उत्तर दिलेले आहेत. 1 नंबर विधान अ फक्त विधान अ आणि क, 2 नंबर फक्त विधान अ आणि ब, 3 नंबर फक्त विधान ब आणि 4 नंबर सर्व विधाने अ, ब आणि क. तर इथं आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, तर खालीलपैकी मिशन शक्तीशी संबंधित कोणते विधान बरोबर आहेत. तर सर्व तिन्ही विधाने जी आहेत ती बरोबर आहेत. आणि आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 100. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. क्योटो संहिता एक आंतरराष्ट्रीय करार आहे ज्याचा उद्देश कार्बन डायऑक्साईड आणि इतर हरितवायू उत्सर्जन कमी करणे. ब. क्योटो संहितेला वचनबद्ध नाही, म्हणजेच आपला देश जो आहे तो भारत जो आहे तो क्योटो संहितेला वचनबद्ध नाही. क. जागतिक तापमान वाढ नियंत्रित करणे हे क्योटो संहितेचे लक्षण आहे. अशा प्रकारे आपल्याला इथं जे आहेत ते पर्याय विधानं दिलेले आहेत 3. काय आहे, तर क्योटो संहिता एक आंतरराष्ट्रीय करार आहे ज्याचा उद्देश कार्बन डायऑक्साईड आणि इतर हरितवायू उत्सर्जन कमी करणे, हे बरोबर आहे. 2 नंबर ब. भारत क्योटो संहितेला वचनबद्ध नाही. क. जागतिक तापमान वाढ नियंत्रित करणे हे क्योटो संहितेचे लक्ष्य आहे. तर या प्रश्नाचं जे साठी आपल्याला पर्यायी उत्तरे दिलेली आहेत ती बघूया आपण. 1 नंबर अ आणि ब फक्त, 2 नंबर ब आणि क फक्त, 3 नंबर अ आणि क फक्त. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे. या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे. कारण आपला भारत देश जो आहे तो क्योटो प्रोटोकॉल त्याचा आपण आता तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आता त्याचं आपण थोडक्यात विश्लेषण बघूया. सन 1962 मध्ये युनोतर्फे पर्यावरण व विकास या विषयावर रिओ दी जेनेरो. सन 1992 मध्ये युनोतर्फे पर्यावरण व विकास या विषयावर रिओ दी जेनेरो येथे परिषद युनोतर्फे जी आहे ती झालेली होती. त्याचा मुख्य विषय काय होता, तर जलवायू परिवर्तन हा जो मुख्य विषय होता. क्योटो हे शहर कुठे आहे, तर जपान या ठिकाणी. आणि जपान या ठिकाणी 11 डिसेंबर 1997 साली युनो फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज यातर्फे जो आहे तो जी एक संमेलन झालं, म्हणजेच एक करार झाला. त्या करारामध्ये भारताने 26 ऑगस्ट 2002 मध्ये सही केलेली आहे. म्हणजे भारत जो आहे तो क्योटो संहितेला वचनबद्ध नाही असं आपल्याला बी जो काय पर्याय दिलेला आहे बी, म्हणजे बी विधान दिलेले आहे ते चुकीचं आहे. आणि त्यावेळेस म्हणजेच भारताने ज्यावेळेस भारताने 26 ऑगस्ट
2002 मध्ये सही केली त्यावेळेस 37 औद्योगिक देश व 15 युरोपियन समूह देश यांनी संधी स्वीकारलेली होती। आता त्याच्यानंतर जे आहे ते जी संमेलने आहेत त्याच्यामध्ये पॅरिस करार म्हणजेच वातावरण बदल संदर्भात पॅरिस करार COP क्लायमेट चेंज संदर्भात जे काही करार झालेले आहेत म्हणजेच संमेलने झालेले आहेत त्याच्यामध्ये पॅरिस करार हा महत्त्वाचा करार आहे। ते पॅरिस COP21 हा कधी झालेला आहे तर 12 डिसेंबर 2015 साली 195 देशाच्या प्रतिनिधींनी या कराराचा जो मसुदा आहे तो मान्य केलेला आहे आणि हा कराराचा म्हणजे पॅरिस करार जो आहे तो 4 नोव्हेंबर 2016 पासून लागू झालेला आहे आणि या कराराची अंमलबजावणी सन 2021 पासून सुरू करण्यात आलेली आहे। भारताने या कराराला 3 ऑक्टोबर 2016ला अधिकृत मान्यता दिलेली आहे। म्हणजेच कोणता करार तर पॅरिस करार हे आपण स्पष्टीकरण बघतो आणि भारत हा त्यावेळी म्हणजे पॅरिस कराराचा 62वा सदस्य झालेला आहे। आता जे काय आहेत त्या 2021 पासून वातावरण बदलासंदर्भात जे काय महत्त्वाचे जे काय संमेलन म्हणजेच परिषदा झालेल्या आहेत ते आपण बघूया। तर 2021 साली म्हणजेच COP26 ही जी आहे ती ग्लासगो म्हणजे UK या ठिकाणी झालेली आहे आणि 2022ची जी आहे ती COP27 ही शर्म अल शेख म्हणजे इजिप्त या देशामध्ये परिषद भरलेली होती। 2023 मध्ये जी आहे ती दुबई या ठिकाणी म्हणजे UAE संयुक्त अरब अमिराती या ठिकाणी जी आहे ती होणार आहे आणि सन 2024ची जी परिषद आहे ती TBC या ठिकाणी होणार आहे। 2025ची आहे ती बेलम ब्राझील या ठिकाणी वातावरण बदल संदर्भात म्हणजे COP30 ही जी आहे ती ब्राझील या ठिकाणी होणार आहे। तर अशा प्रकारे हा आपण इथं प्रश्न बघितला। तर प्रश्न काय आहे तर महत्त्वाचं म्हणजे प्रश्न आपण पुन्हा एकदा बघूया। प्रश्न क्रमांक 100 खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत। आपल्याला बरोबर विधाने कोणती आहेत ते विचारलेले आहेत। तर या प्रश्नासंदर्भात आपल्याला इथं विधाने दिलेली आहेत की क्योटो संहिता एक आंतरराष्ट्रीय करार आहे ज्याचा उद्देश कार्बन डायऑक्साईड आणि इतर हरित वायू उत्सर्जन कमी करणे आहे। भारत हा क्योटो संहितेला वचनबद्ध नाही। जागतिक तापमानवाढ नियंत्रित करणे हे क्योटो संहितेचे लक्ष्य आहे। इथं आपल्याला पर्यायी उत्तरे दिलेले आहेत। 1 नंबर अ आणि ब फक्त, 2 नंबर ब आणि क फक्त, 3 नंबर अ आणि क फक्त, 4 नंबर वरील सर्व। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते अ आणि क जे आहे ते बरोबर आहे। कारण इथं आपल्याला ब काय विचारलंय भारत क्योटो संहितेला वचनबद्ध नाही। तर भारत हा देश क्योटो संहितेला वचनबद्ध आहे कारण भारताने जे आहे ते हे प्रथम म्हणजे क्योटो प्रोटोकॉल संदर्भात जे आहे ते भारताने 26 ऑगस्ट 2002 मध्ये सही केलेली आहे आणि त्याच्यानंतर पॅरिस करार जो आहे तो भारताने या कराराला 3 ऑक्टोबर 2016ला अधिकृत मान्यता दिलेली आहे आणि भारत हा 62वा सदस्य देश झालेला आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आज 100 पर्यंत जे आहेत ते प्रश्न बघितलेले आहेत। धन्यवाद। टेप्सेम तर्फे आपण हे व्हिडिओ बनवतो। PB मोरसागरेवाला हा आपला YouTube चॅनल आहे। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, आपल्या गावाकडच्या मित्रांना जरूर शेअर करा आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जोहार।